छान रेडी होऊन बच्चूला खाऊ पिऊ घालून आम्ही निघालो आमच्या घरातल्या गोंडस बाळाच्या म्हणजेच आत्याच्या लहान मुलाच्या लग्नाला। मुलांना भूक लागणार हे मम्मीला माहीत होतं, म्हणून आधीच मम्मीने सर्वांसाठी मेथीचे लाडू पॅक करून घेतले होते। मग आम्ही गाडीत जाता जाता सर्वांनी तेच खाल्ले। आम्ही हॉलवर न जाता डायरेक्ट गेलो पारावर। नवरदेव येईपर्यंत आपल्या सर्वांचं फेवरेट काम करून घेतलं, ते म्हणजे फोटो सेशन। नवरदेव आला आणि भावाने त्याचा फेटा आणि ओढणी सेट करायला घेतली। देवाचं दर्शन घेऊन नवरदेव पंक्तीत बसला आणि वरात निघाली। इतक्यात सर्वांनी ओवाळण्या सुरू केल्या। सर्वात आधी मी केली, नंतर मम्मीने, नंतर भाऊ आणि बहिणीने, सगळ्यांनी जोड्या जोड्यांनी नवरदेवाची ओवाळणी करून घेतली। पुढे नवरीही बग्गीत बसली आणि लग्न म्हटलं की वरातीत डान्स आलाच। नवरा नवरीचा डान्स झाला आणि इकडे सिनियर सिटीजनने म्हणजेच नवरदेवाचे पप्पा आणि मामा यांनीही चान्स पे डान्स करून घेतला। या छानशा नवरदेव नवरीची हॉलमध्ये जोशात एंट्री झाली। मंगलाष्टके झाली, जयमालाचा कार्यक्रम झाला। ही आमची ब्राईड आणि ग्रूम इतके सुंदर दिसत होते की माझं सगळ्यात फेवरेट कपल हेच। इकडे नवरदेवाची आई, माझी मम्मी आणि माझ्या दोघं काकू हे असे सगळे बसले होते। बायका कुठेही भेटल्या तरी त्यांच्या गप्पा काही संपत नाही। सोबत फोटो सेशन करून घेतलं आणि जेवायला गेलो। तेवढ्यात इकडे फेऱ्यांचा कार्यक्रम चालू झाला आणि तेथे किन्नर आले। त्यांना 150 रुपये देऊन खुश केलं। त्यानंतर त्यांनी नवरदेव नवरीला आशीर्वाद दिला। लग्नाचे फेरे म्हणजे आयुष्यभर सोबत निभावण्याची पवित्र प्रतिज्ञा असते। प्रत्येक फेऱ्यासोबत नात्यात विश्वास, प्रेम आणि जबाबदारी अधिक घट्ट होत जाते। इकडे फेरे अटेंड करून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।